श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, श्रीकृष्णांचा पतीपत्नीसाठी अमूल्य संदेश. मित्रांनो, संसार हा दोन शरीरांचा नव्हे तर दोन मनांचा, दोन आत्म्यांचा प्रवास आहे. आणि जेव्हा या प्रवासात प्रेम, विश्वास आणि धर्माची साथ असते, तेव्हा त्या घरात सुख, शांती आणि लक्ष्मीचा वास होतो. श्रीमद भागवत आणि भगवद्गीतेतील श्रीकृष्णांचे उपदेश आपल्याला शिकवतात की मनुष्याने आपले कर्तव्य प्रेमाने आणि निस्वार्थ भावनेने पार पाडावे. पती पत्नीचे नाते हे विश्वासावर उभे असते. श्रीकृष्ण सांगतात की संशय हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे. ज्या घरामध्ये सतत शंका, अविश्वास आणि संशय असतो तेथे सुख टिकत नाही. म्हणून पती पत्नीने एकमेकांवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे. श्रीकृष्णांनी वाणीवर संयम ठेवण्याचा उपदेश केला आहे. काही वेळा तलवारीपेक्षा शब्द जास्त जखम करतात. पती पत्नीतील नात्यात प्रेम टिकवायचे असेल तर कटू शब्द टाळले पाहिजेत. एकमेकांचा आदर करा. प्रेमापेक्षाही आदर महत्त्वाचा आहे. ज्या घरामध्ये पती पत्नींचा आणि पत्नी पतीचा सन्मान करते त्या घरात देवतांची कृपा राहते असे शास्त्र सांगते. शास्त्रामध्ये राग, मत्सर आणि कटुता यांना दरिद्र्याची बीजे म्हटले आहे. दिवसभरात वाद झाला असले तरी झोपण्यापूर्वी मन शांत करा. श्रीकृष्ण म्हणतात, ज्या घरात पती पत्नीमध्ये प्रेम, आदर आणि समाधान असते त्या घरात लक्ष्मीचा वास आपोआप होतो. मित्रांनो, लक्ष्मी फक्त पैशाच्या रूपाबरोबरच घरातील सुख, शांती, निरोगी आरोग्य, मुलांची प्रगती, पती पत्नीमधील प्रेम आणि कुटुंबातील एकता हे देखील लक्ष्मीचेच रूप आहे. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत रात्री झोपण्यापूर्वी सौभाग्यवती स्त्रियांनी पतीसोबत झोपताना हे करावेत लक्ष्मीवर्धक उपाय. आपल्याकडे श्रद्धा, सबुरी आणि विश्वास एवढ्या 3 गोष्टी ज्या मनुष्याकडे असतील त्या मनुष्याचे भविष्य यशाच्या वाटचालीकडे निघते. परमेश्वर पाठीशी उभा राहतो. विशेषतः महिलांनी आपल्या संसाररूपी जीवनाच्या यात्रेत श्रद्धा, सबुरी आणि विश्वास या 3 गोष्टी तुमची मेहनत घेऊन जर संसाराच्या वाटचालीमध्ये हे 3 बदल केले तर निश्चितच आपल्याबरोबर सकारात्मक परिणाम आपणास पाहावयास मिळतात. मित्रांनो, तुम्ही जर ह्या चुका कळत नकळत करत असाल तर अनर्थ निश्चितच. कारण असे मी नाही असे शास्त्र सांगते. आपली प्रगती खुंटते. पती पत्नीचे नाते हे केवळ संसार चालविण्यासाठी नसते तर ते 2 आत्म्यांचे पवित्र मिलन मानले गेले आहे. आपल्या सनातन परंपरेमध्ये पती पत्नीच्या प्रत्येक कृतीला अध्यात्माशी जोडले गेले आहे. अगदी रात्री झोपतानाच्या बदलांनाही विशेष महत्त्व दिले गेले आहे. असे मानले जाते की काही गोष्टी नकळत केल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते तर काही गोष्टींमुळे घराचे भाग्य कमी होऊ शकते. आज आपण अशाच 3 गोष्टीबद्दल जाणून घेणार आहोत. ह्या 3 गोष्टींमुळे आपली संतती, सौभाग्य, ऐश्वर्य आणि भरभराटी या सर्व गोष्टी परिपूर्ण होतात. आपली इच्छा, स्वप्ने साकार होण्यास कोणीही थांबवू शकत नाही. त्यासाठी फक्त 3 गोष्टी, 3 सवयी आणि 3 बदल. पहिली गोष्ट म्हणजे पतीने पत्नीच्या उजव्या तळहाताचा प्रेमाने स्पर्श केल्याने आध्यात्मिक त्याचा अर्थ काय सांगितला जातो. आणि दुसरी म्हणजे देवी लक्ष्मी विष्णूंच्या चरणसेवेत का असते याचा संदेश विवाहित महिलेला काय आहे. रात्री झोपताना आपल्या पायाजवळ कोणती गोष्ट करावी, नक्की पत्नीने पतीच्या कोणत्या बाजूला झोपावे, शास्त्र, वास्तुशास्त्र, पोथीपुराण याबद्दल आपल्याला काय संदेश देऊ इच्छितात, त्याने आपल्या घर संसारावरही काय फरक पडतो, अशा 3 महत्त्वाच्या विषयांवरती आजचा व्हिडिओ आधारित आहे. आपणा सर्वांसाठी खूप महत्त्वाचा, श्रद्धेचा आणि विश्वासाचा आहे. या 3 गोष्टीमागे आपल्या पूर्वजांनी सांगितलेले गूढ तत्त्वज्ञान काय आहे ते आता जाणून घेऊया. त्यासाठी हा व्हिडिओ ऐका आणि शेवटपर्यंत आमच्यासोबतच राहा. नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर करा. आम्हाला प्रोत्साहित करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब मात्र करून घ्या. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पहिली गोष्ट, एकदा पार्वती देवी यांनी भगवान शिव यांना विचारले, स्वामी, पती पत्नीमधील प्रेम सदैव कसे टिकते. तेव्हा भगवान शंकर स्मित हास्य करत म्हणाले, देवी, जिथे स्पर्शामध्ये आदर असतो तेथे नाते अधिक दृढ होते. असे म्हणत त्यांनी प्रेमाने पार्वतीचा उजव्या तळहाताला स्पर्श केला. भगवान शंकर म्हणाले, उजवा हात हा कर्म, विश्वास आणि मंगलतेचे प्रतीक मानला जातो. जेव्हा पती पत्नीच्या हात प्रेमाने धरतो तेव्हा तो तिच्या सन्मानाची आणि साथ देण्याची प्रतिज्ञा पुन्हा एकदा व्यक्त करतो. असे म्हणतात की त्या दिवसापासून पतीने पत्नीच्या प्रेमळ तळहात धरणे हे विश्वास, एकता आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते.
मित्रांनो, आपल्या परंपरेत हातांना अत्यंत पवित्र मानले गेले आहे. सकाळी उठल्यानंतर कराग्रे वसते लक्ष्मी हा श्लोक म्हणण्याची बऱ्याच ठिकाणी परंपरा आहे. यामध्ये हाताच्या अग्रभागी लक्ष्मीचे वास्तव्य मानले जाते. लोकपरंपरेतील काही मान्यतेनुसार पत्नीच्या उजव्या तळहातामध्ये गृहलक्ष्मीचे प्रतीकात्मक स्थान मानले जाते. म्हणूनच पतीने पत्नीच्या उजव्या तळहाताला प्रेमाने स्पर्श केल्यास परस्पर आदर आणि विश्वास दूर होतो असे सांगितले जाते. याचा अर्थ असा नाही की लगेच धनवर्षाव होईल, परंतु आध्यात्मिक दृष्टिकोनातून लक्ष्मी म्हणजे केवळ पैसा नसून सुख, समाधान, प्रेम आणि सौभाग्य देखील आहे. जेव्हा पती पत्नीचा सन्मान करतो, तिच्या भावनांचा आदर करतो, तेव्हा त्या घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते. अशा घरामध्ये लक्ष्मीचे स्थैर्य राहते आणि आपोआपच आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होऊन सुख, शांत आणि भरभराटी होते असे अनेक ग्रंथांमध्ये, शास्त्रामध्ये नमूद आहे. पत्नीचा हाताचा स्पर्श हा केवळ शारीरिक स्पर्श नसून विश्वास, आपुलकी आणि सहजीवनाची भावना जागृत करणारा मानला जातो. म्हणूनच रोज रात्री पतीने पत्नीच्या उजव्या तळहाताला स्पर्श केला पाहिजे. दुसरी गोष्ट, पत्नीने पतीच्या कोणत्या बाजूला झोपावे. एकेकाळी एका राज्यात एक राजा आणि एक राणी राहत होते. राज्यात संपत्ती, वैभव आणि सुख असूनही त्यांच्या जीवनात घरात सतत अशांती आणि मतभेद निर्माण होत असत. एकदा राजदरबारात आलेल्या एका ज्ञानी ऋषींनी राणीला सांगितले, तू राजाची वामांगी आहेस, म्हणून नेहमी राजाच्या डाव्या बाजूला स्थान घे. राणीने ऋषींचा सल्ला मनापासून स्वीकारला आणि त्यानंतर राजा राणीमधील प्रेम, विश्वास आणि समजूतदारपणा वाढू लागला. काही काळातच राज्यातील अडचणी दूर झाल्या, प्रजा सुखी झाली आणि ऐश्वर्य अनेक पटींनी वाढले. तेव्हा ऋषींनी सांगितले, जिथे पती पत्नीमध्ये एकता, आदर आणि हृदयांचे मिलन असते, तिथे लक्ष्मी स्थिर होते. अशी श्रद्धा आहे की आजही जोडीदारांनी परस्पर प्रेम आणि सन्मानाने राहून हा भाव जपला तर त्यांच्या घरातही सुख, शांती आणि भरभराटीचे वातावरण निर्माण होऊ शकते. आपल्या धर्मपरंपरेत पत्नीला पतीची वामांगी म्हटले गेले आहे. वामांगी म्हणजे डाव्या अंगाची अर्धांगिनी. यामागील सर्वात मोठे उदाहरण म्हणजे भगवान शिव आणि पार्वतीचे अर्धनारीश्वर स्वरूप. या स्वरूपात देवी पार्वतींना शिवाच्या डाव्या भागात स्थान दिले गेले आहे. डावी बाजू ही हृदयाची बाजू मानली जाते. हृदय, प्रेम, करुणा, ममता आणि भावनांचे स्थान दिले गेले आहे. पतीच्या डाव्या बाजूला सांगितले जाते की अगदी आपणा सर्वांना माहीत असेल की छोट्यात छोटी पूजा असेल तरी देखील ब्राह्मण काका पतीला उजव्या बाजूला आणि पतीच्या डाव्या बाजूला पत्नीला बसवतात. शास्त्रांमध्ये याला अगणित महत्त्व आहे. शास्त्र मान्यतेनुसार पोथी पुराणानुसार आणि लोकमान्यतेनुसार पत्नी पतीच्या डाव्या बाजूला झोपल्यास दाम्पत्यातील भावनिक एकता अधिक दृढ राहते, परस्पर समजूतदारपणा वाढतो आणि घरातील वातावरण सौम्य राहते. यामागे मुख्य संदेश हा आहे की संसारात दोघांनीही एकमेकांना पूरक राहावे. कोणी मोठे नाही किंवा कोणी लहान नाही, तर दोघेही एकमेकांचे अर्धांग आहेत. यामुळे घरामध्ये एकमेकांबद्दल आदर, सकारात्मक भावना तयार होते. हाच अध्यात्मातील खरा संदेश. मित्रांनो, अनेक लोक या गोष्टीचा अर्थ चमत्काराशी जोडतात, पण अध्यात्माचा खरा हेतू चमत्कार नसून मनामध्ये प्रेम, आदर आणि विश्वास निर्माण करणे हा आहे. पतीने पत्नीचा सन्मान करणे, तिच्या भावनांची कदर करणे आणि पत्नीनेही पतीप्रती आदर ठेवणे हाच खरा लक्ष्मीप्राप्तीचा चमत्कार आणि हेच खरी लक्ष्मीप्राप्तीचे सूत्र मानले गेले आहे. ज्या घरात प्रेम असते तेथे शांती असते, ज्या घरात शांती असते तेथे समाधान असते आणि जेथे समाधान असते तेथेच खऱ्या अर्थाने लक्ष्मीचा वास असतो. तिसरी गोष्ट, पतीशी कटुता ठेवू नये, कारण कटुता हळूहळू प्रेम, विश्वास आणि आपुलकी कमी करते. ज्या घरात पती पत्नी सतत राग, नाराजी आणि वाद मनात ठेवतात त्या घरातील सुख, शांती कमी होऊ लागते. श्रीकृष्ण सांगतात की राग आणि अहंकार सोडून प्रेम, क्षमा आणि संयमाचा मार्ग स्वीकारावा. रात्री झोपण्यापूर्वी मनातील कटुता दूर करून पतीशी प्रेमाने बोलावे आणि दिवसाचा शेवट शांततेने करावा. असे केल्याने नाते अधिक दृढ होते, घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते. चौथी गोष्ट मित्रांनो, आपल्या सनातन परंपरेमध्ये देवी लक्ष्मी भगवान विष्णूंच्या चरणसेवेत असल्याचे अनेक चित्रांमध्ये आणि कथांमध्ये वर्णन आढळते.
यामागील अर्थ केवळ पाय दाबणे नसून नम्रता, प्रेम, सेवा आणि समर्पणाचा आहे. एकदा देवी लक्ष्मी देवी भगवान विष्णू यांच्या चरणसेवा करत होत्या. ते दृश्य पाहून एका ऋषींनी देवीला विचारले, माते, आपण संपूर्ण विश्वाची अधिष्ठात्री असूनही चरणसेवा का करता? त्यावर देवी लक्ष्मी म्हणाल्या, जिथे अहंकार संपतो आणि सेवाभाव सुरू होतो तेथे सुख, शांती आणि समृद्धी जन्म घेते. पुढे त्या म्हणाल्या, जो मनुष्य आपल्या कुटुंबातील व्यक्तींचा आदर करतो, सेवा करतो आणि प्रेमाने वागतो, त्यांच्या घरात माझा स्थिर वास असतो. असे सांगितले जाते की त्या दिवसापासून अनेकांनी सेवाभावाला लक्ष्मीप्राप्तीचा मार्ग मानले. ज्या घरात परस्पर आदर, प्रेम आणि समर्पण असते त्या घरातील प्रपंच फुलतो, नात्यांमध्ये गोडवा वाढतो आणि भरभराटीचे मार्ग आपोआप खुलतात. म्हणूनच लक्ष्मी नारायणाची चरणसेवा ही केवळ एक कृती नसून संसारामध्ये सुख, समृद्धी टिकवून ठेवण्याचा आध्यात्मिक संदेश मानला जातो. अध्यात्मामध्ये चरणांना आदर आणि श्रद्धेचे स्थान दिले गेले आहे. असे मानले जाते की पत्नी जेव्हा प्रेमाने आणि आदराने पतीची सेवा करते तेव्हा त्या घरामध्ये आपुलकी वाढते. परंतु याचा अर्थ पत्नीनेच नेहमी सेवा करावी असा नसून पतीनेही पत्नीचा तितकाच सन्मान आणि आदर करावा, हाच खरा संदेश आहे. लक्ष्मी नारायणाचे नाते हे सेवाभाव, प्रेम आणि परस्पर आदरांचे प्रतीक मानले जाते. जिथे लक्ष्मी नारायणासारखे पती पत्नींचे नाते प्रेमाचे, आदराचे असते. म्हणूनच चरणसेवेचा खरा आध्यात्मिक अर्थ म्हणजे अहंकाराचा त्याग करून नात्यांमध्ये प्रेम आणि समर्पण वाढविणे हा आहे. ज्या घरामध्ये परस्पर सेवा, आदर आणि प्रेम असते तेथेच खऱ्या अर्थाने लक्ष्मीचा वास असल्याचे मानले जाते. देवी लक्ष्मी विष्णूंचे चरण दाबत असल्याची प्रतिमा अनेक धार्मिक चित्रांमध्ये आढळते. पण याचा मुख्य आध्यात्मिक अर्थ सेवाभाव आणि परस्पर आदर असा घेतला जातो. तो केवळ स्त्रीची कर्तव्य म्हणून मर्यादित मानला जात नाही. 5वी गोष्ट, पायाजवळ तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवण्याची परंपरा प्राचीन काळापासून काही घरांमध्ये पाळली जाते. तांबे सात्विक धातू मानले जाते आणि पाणी हे शुद्धतेचे प्रतीक आहे. अशी श्रद्धा आहे की रात्री झोपताना पती पत्नीने पायाजवळ ठेवलेले पाणी दिवसभरातील नकारात्मक स्पंदने शोषून घेते आणि मनाला शांतता देते. सकाळी ते पाणी तुळशीला किंवा झाडाला अर्पण केल्याने घरातील वातावरण अधिक प्रसन्न राहते असे मानले जाते. असे केल्याने मन शांत, सकारात्मकता, घरातील सुख समृद्धी वाढवण्यास मदत होते. म्हणून मित्रांनो, रात्री झोपताना पत्नीच्या उजव्या हाताला प्रेमाने स्पर्श करणे, पत्नीने पतीच्या रोज 2 मिनिट तरी चरणसेवेमध्ये असावे. तसेच पतीच्या पत्नीने डाव्या बाजूला स्थान घेणे आणि पती पत्नीने रात्री झोपताना आपल्या पायाजवळ तांब्याच्या तांब्यात पाणी ठेवणे या गोष्टीचा मुख्य उद्देश प्रेम, विश्वास आणि आध्यात्मिक एकात्मकता वाढवणे हा आहे. लक्षात ठेवा, घरात लक्ष्मी टिकवून ठेवणारी सर्वात मोठी शक्ती म्हणजे परस्पर आदर, प्रेम, श्रद्धा, विश्वास. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. कमेंटमध्ये श्री हरी लिहिण्यास विसरू नका. व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद.